विद्यार्थी मित्र हो, इयत्ता 8वी उजळणी तासिका घटक चाचणी युनिट टेस्ट कोल्हापूर जिल्ह्याच्या आपल्या ह्या युनिट टेस्ट ऑफलाईन टेस्टसाठी आपण विशेष प्रिपरेशन करत आहोत. मोठ्या संख्येनं जॉईन होणाऱ्या मुलांचं सर स्वागत. आज म्हणजे दररोज जॉईन होतात त्याचा काही विषय नाही, त्यांचं सर स्वागत. पण बाळांनो, परत एकदा सांगतोय तुम्हाला की फक्त जॉईन झालेल्या दिवसापुरतंच तुम्हाला मिळेल. पण तुम्ही जर गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब केलात तर किंवा त्याच्यासमोरची बेल दाबलात तर सगळे लेक्चर्स मिळतील. आणि सगळे पहिल्यापासूनचे लेक्चर्स बघणं म्हणजे गणित शिकणं आहे. मध्येच कुठला जर तास अटेंड केला की तुम्हाला त्याचा एवढा विशेष बेनिफिट फायदा होणार नाही. आपण ह्या चाचणी परीक्षा क्रमांक 1 करता 8वीचे पहिले 4 टॉपिक्सचा विचार करतो आहे. एकदम सोपी प्रश्नपत्रिका आणि एकदम सोपा भाग परीक्षेमध्ये असणार आहे. पहिल्या टॉपिकचं नाव होतं, काय होतं सांगा बरं? पहिला टॉपिक परिमेय अपरिमेय संख्या. दुसरा टॉपिक आहे समांतर रेषा. तिसरा आहे घातांक. आणि चौथा आहे त्रिकोणाचा शिरोलंब आणि मध्यगा. ह्या अनुषंगानं तो लेसन्स आहे. त्याच्यावरचे कोणत्या प्रश्नांची उजळणी आपण कसा भाग घेणार आहोत, कशा रीतीने ते भाग आपण करणार आहोत, तर तो भाग तिथं आपण बघत होतो. तर तिथं आता काही गोष्टी तुम्हाला अशा येणार आहेत किंवा अशा लागतील की ट्रायंगलच्या बाबतीमध्ये की एखादं सेगमेंटच्या बाबतीमध्ये एखादा भाग असेल तर तो भाग कसा काढायचा. त्रिकोणाच्या बाबतीमध्ये मध्यगा कशी काढायची, एक संपात बिंदू म्हणजे नेमकं काय, असा तो भाग. ह्या मी ज्या त्या टॉपिकच्या वेळेला ज्या तो भाग असा पूर्ण करत नेला आहे. पण त्यातल्या 4ही टॉपिकमधल्या पुन्हा एकदा महत्त्वाच्या प्रश्नांची रिव्हिजन. कारण पुढं गेलो तर पुढं जाण्यापेक्षा सध्या तुम्हाला आपल्याला ह्याच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून तयारी असावी अशी अपेक्षा आहे. त्यामुळे तो भाग आपण एकदा तसा न घेता आपण हा भाग सायमल्टेनियसली प्रत्येक प्रकरणातला महत्त्वाचा भाग आपण आता थोडासा रिव्हिजन टाईपमध्ये घेतो आहे. ओके बाळांनो? तर त्रिकोणाची मध्यगा म्हणजे काय आणि मध्यगा संपात म्हणजे काय किंवा तो त्रिकोणाचा लंबसंपात म्हणजे नेमकं काय, अशी एक थोडीशी उजळणीचा भाग ह्या धड्यामध्ये आहे. आपण 4थ्या टॉपिकपासून पाठीमागे येऊया. 4था, 3रा, 2रा शिरोलंब मध्यगा त्रिकोणाच्या बाबतीत अल्टिट्यूड आणि मिडियन्स असा जो भाग आहे. तर ह्या भागाच्या बाबतीमध्ये आपण थोडंसं लर्निंग करूया. परत एकदा आपण रिव्हिजन भाग बघतोय. हा सगळा भाग मी पहिल्या जूनमध्येच कंप्लीट झाला आहे. तुम्ही गणित मैत्रीला चॅनलला सबस्क्राईब कराल आणि मग तुम्ही ते सगळे जॉईन करून घ्यायला अशी अपेक्षा व्यक्त करतो. समजा एखादा ट्रायंगल असेल, ट्रायंगल कुठलंही त्याला नाव दिलं असेल तर ह्या ट्रायंगलची मध्यगा कशी काढायची, मध्यगा म्हणजे काय, किंवा त्रिकोणाची शिरोलंब म्हणजे काय, त्रिकोणाचा शिरोबिंदूतून टाकणारी लंबरेषा म्हणजे शिरोलंब, याची अल्टिट्यूड. हे शिरोलंब ही कन्सेप्ट कशी आहे बघा. ह्या त्रिकोणाला 3 शिरोलंब असतात. पण आता असा छोटा प्रश्न तुम्हाला सांगतोय मी की त्रिकोणामध्ये काय करा, एक त्रिकोण काढा आणि त्या त्रिकोणाची मध्यगा दाखवा. असा सोपा प्रश्न तुम्हाला अपेक्षित आहे. एक त्रिकोण काढूया. शिरोलंब म्हणजे त्रिकोणाला 3 शिरोलंब असतात, त्यातला एक काढून दाखवतो तुम्हाला की त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून त्रिकोणाला 3 शिरोबिंदू आहेत, तसे 3 शिरोलंब पण असणार. तर ह्या शिरोबिंदूतून अशी एखादी लंबरेषा सोडी, अशी गवंडी कसा वळंबा सोडतो तसा. तर आता ही रेषा अशी येणार आहे. अशी कुठे जाणार नाही, अशी. हे बघा, हा भाग जो आहे हा शिरोलंब म्हणायचं. वळंबा सोडला असं दोरीचा, ही दोरी सरळ खाली जाणार. गुरुत्वीय बलानुसार ती बरोबर खाली जाणार आहे. ती अशी तिरकी जाणार नाही आहे. म्हणजे हा जो भाग सेगमेंट होईल त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून काढलेली लंबरेषा. आता एकच क्लिअर करून घ्या, हा त्याचा शिरोलंब झाला. मग बी बिंदूतून एक शिरोलंब काढता येईल, सी बिंदूतून काढता येईल, 3 शिरोलंब होतील. ह्या त्रिकोणाची याला शिरोलंब म्हणतात. अल्टिट्यूड हा शिरोलंब ही संकल्पना, शिरोबिंदूतून पायावर काढलेली लंबरेषा असा भाग आहे. यानंतर समजा की तुम्हाला एखादी मध्यगा दाखवा. एक त्रिकोण काढा, त्या त्रिकोणाला नाव द्या, कुठलंही नाव द्या, आणि तुम्ही तिथं काय करूया की याची मध्यगा काढा. व्हॉट इज डिफरन्स इन बिटवीन शिरोलंब आणि मध्यगा? बघा, ही लंबरेषा म्हणजे शिरोलंब आणि मध्यगा म्हणजे मध्यगा त्याच्या नावामध्येच त्याचं उत्तर आहे. त्या त्रिकोणाचा मध्यबिंदू म्हणजे हे दोन्ही कॉन्ग्रंड समजा. आणि हा मध्यबिंदू जोडणारी जी रेषा आहे बघा, ही सरळ रेषा होईल. ही PS ही झाली मध्यगा, मीडियन. अशाच ॲक्च्युली तुम्हाला आत्ता मला हे सुचवायचं होतं की एक त्रिकोण काढा, त्याचा शिरोलंब काढा. म्हणजे काय करायचं आहे, एक त्रिकोण काढा आणि त्याचा शिरोलंब काढा. हा शिरोलंब काढला, हा झाला शिरोलंब, शिरोबिंदून काढलेली लंबरेषा, आणि ही झाली त्याची मध्यगा बाळानो. अशा सोप्या प्रश्नांचा विचार. मग ह्याला पण 3 मध्यगा काढता येतात वगैरे वगैरे असा भाग होता. शिरोलंबाच्या बाबतीमध्ये लंबसंपात, शिरोलंबाचा एक संपात बिंदू असतो. म्हणजे याचे 3. परत समजा तुम्ही याचा मध्यबिंदू घेतलात
परत आपण ह्याचा मध्यबिंदू घेतला हा, आणि हे जर जॉईन केलं तर PQRST हा टी बिंदू, ही दुसरी मध्यगा झाली. आणि मग परत याचा मध्यबिंदू तुम्ही काढलात तर ही तिसरी मध्यगा ही आपल्याला अशी जॉईन करता येईल. ही बघा, ही तिसरी मध्यगा, असा एक भाग होता. तसंच 3 अल्टिट्यूड आपण काढू शकतो. शिरोलंब संकल्पना समजली का? ह्या झाल्या 3 मध्यगा. याच्या बाबतीमध्ये हा याचा मध्यबिंदू असतो, हा PQRSTU हा याचा मध्यबिंदू असतो. त्रिकोणाचा एखादा काय बरं शिरोबिंदू आणि त्या पायाचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड असं मध्यगा असे म्हणतात त्रिकोणाला. आणि त्याच्या संपात बिंदूला नाव देण्यात आले जी, गुरुत्व मध्य, याचं विशिष्ट नाव दिले जी. ह्याच्यावरती त्रिकोणात तुम्ही असं कापलात आणि असं जर पेन न धरलं किंवा टाचणी लावली खाली तर तो बॅलन्स राहतो, तो गुरुत्व मध्य राहतो. आणखीन एक इथं खास बाब आपल्या लक्षात आणून दिलेली आहे त्यांनी. ह्याचाही वापर तुम्हाला 9वी 10वीमध्ये पुढच्या शिक्षणात होणार आहे. तर हे जे राहतं इथं, ह्याचं जे विभाजन राहतं त्याच्याबद्दल गणित तज्ज्ञांचं ऑब्झर्वेशन असं होतं की याच्या हा जो भाग आहे ना, याच्या बरोबर दुप्पट भाग इथं राहतो शिल्लक. इथं जो भाग राहतो त्याच्या हा दुप्पट बरोबर वरती शिल्लक भाग राहतो. हा जो भाग आहे त्याच्या बरोबर दुप्पट हा भाग शिल्लक राहत असतो. म्हणून इथं जे विभाजन होतं, इथं जे विभाजन होतं जीचं, म्हणजे मध्यगेचं PG अपॉन GS इज इक्वल टू 2/1, हे सगळीकडे कॉन्स्टंट लक्षात आलं गणित तज्ज्ञांच्या. आणि हा प्रॅक्टिकली सुद्धा आपण करून बघू शकतो. ह्याचा रेशो 2/1 असतो. आता ह्याच्या बाबतीमध्ये काही प्रश्न तुम्हाला रिकाम्या जागेच्या स्वरूपामध्ये किंवा काही प्रश्न येऊ शकतात. आता उदाहरणार्थ काय येऊ शकेल बघा बरं, काय येऊ शकेल हे बघा. आता इथं मी असं घेतलं समजा, बघा कोणता प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो किंवा आपण ते काढू शकतो. समजा हा जो PG आहे, PG किंवा RG म्हणतो किंवा TG म्हणतो, हा जो समजा अडीच असेल, RG हा अडीच असेल तर GC किती असेल, म्हणजे हा जो GR किती असेल, असा प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकेल. काय बघा, हा जो TG आहे किंवा GT आहे हा अडीच आहे, तर GR किती असेल, 2.5 असेल, तर तुम्हाला GR ची लांबी किती असेल सांगा बरं जरासं. GR काय असेल, आपलं लर्निंग काय बघा, ह्याच्या दुप्पट हे शिल्लक राहते मोठा भाग, ह्याच्यात दुप्पट हा भाग, म्हणजे 2.5 गुणिले 2 किती होणार सांगा बरं, हे 5, कारण म्हणून त्याचा भागाकार 2 येतो. लक्षात आलं, ह्याच्यात दुप्पट भाग शिल्लक राहील. समजा BG 6 आहे, हा 6 असेल तर हा किती असेल, म्हणजे QG समजा 6 असेल तर GU किती असेल सांगा. हा GU ह्याच्या हा निम्मा असणार बघा, हा लहान भाग ह्याच्या दुप्पट आणि ह्याच्या छोटा भाग त्या निंपट असणार, हा 3 असणार. नंतर QG किती होईल सांगा बरं, मग QU किती होणार सांगा बरं, 9 होणार. लक्षात तुमच्या. आता हा सगळाच भाग समजा PS हा दिलाय आणि मग त्याचं हा सगळा भाग समजा की हा जो सगळा भाग आहे तो 6 दिलाय समजा. हा सगळा भाग कुठला, PS ही मध्यगा 6 आहे, तर PG किती असेल आणि GS किती असेल, तर लक्षात घ्या तुम्ही. तर हा जो सगळा भाग आहे PG अपॉन GS हे जे आहे ह्याचं प्रमाण असतं 2:1, बरोबर ना. ह्याचं 2:1 विभाजन, म्हणजे याचं उत्तर 2:1 आलं पाहिजे. वरती दुप्पट भाग राहिला पाहिजे आणि खाली निंपट भाग राहिला पाहिजे. मग 6चे काय करूया, 2 2 2 3 गट करूया आणि हा दुप्पट भाग एका बाजूला आणि इथं, म्हणजे हा जो मोठा भाग आहे त्याची किंमत येणार 4 आणि याची किंमत येणार 2. याचंही आपलं आन्सर या मध्यगेच्या बाबतीमध्ये आपल्याला करता आलं पाहिजे होतं. हा तिसऱ्या धड्यामध्ये मध्यगेची ओळख, शिरोलंब एकाच आकृतीमध्ये, समजा तुम्हाला असा प्रश्न आला एकाच आकृतीमध्ये शिरोलंब आणि मध्यगा दाखवा, तर ह्याला आपल्याला असं दाखवावं लागेल, हा मध्यबिंदू पकडावा लागेल असा, आणि मग इथं आपल्याला ही झाली मध्यगा आणि हा झाला शिरोलंब. आणि या शिरोलंबाच्या बाबतीमध्ये ह्या बेसिक गोष्टी 2:1 असतात. हे जो विभाजन 2:1 या प्रमाणात होतं, हा संपूर्ण भाग बाळगणं, ही संपूर्ण उदाहरणं आपण सगळी व्यवस्थितरित्या पहिल्या 4 प्रकरणासाठी जवळजवळ 12 ते 13 तासामध्ये मी हे सगळं पूर्ण केले. तुम्ही गणित मैत्रिणीला चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे परत एकदा तुम्ही सगळेजण बघा. हा एवढा भाग तुमच्या परीक्षेदृष्टीनं ह्या धड्यामधला महत्त्वाचा वाटतोय. तुम्ही हा एवढा विचार केलात तर याचं संपात बिंदूचं नाव आहे, शिरोलंबाच्या संपात बिंदूला O असं नाव देण्यात आले आणि याच्या बिंदूला या मध्यगेच्याला G असं नाव देण्यात आले. ह्याचा कन्स्ट्रक्शनचा भाग हे आहे, गणिताचा भाग हे आपल्याला अशा रीतीने सोडवायचा होता. तर तुम्हाला परत एकदा याची आठवण करून देतो बाळांनो की गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा, पहिल्यापासून सर्व लेक्चर्स अटेंड करा, म्हणजे तुमची उजळणी चांगली होईल आणि निदान आपण त्या परीक्षेमध्ये आपण म्हणजे की जाऊ शकू. दुसऱ्या प्रकरणाचं नाव होतं, तिसऱ्या प्रकरणाचं नाव होतं घातांक आणि घनमूळ असं होतं बरं का.
घातांक आणि घनमूळ. घनमूळ ही संकल्पना ही तुम्हाला माहिती झाली. गेल्या इयत्तेमध्ये तुम्हाला वर्गमूळ माहिती होतं. आता घनमूळ. वर्गमूळ म्हणजे काय? हां, आता स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या मुलांना किमान 1 ते 30पर्यंतचे वर्ग माहिती असायला पाहिजेत आणि त्यामुळं त्याचा वर्गमूळसुद्धाचा जो भाग आहे तो सुद्धा तुम्हाला माहिती होईल, माहिती असायला पाहिजे. हो का? वर्ग आणि वर्गमूळ, घन आणि घनमूळ असा तो भाग होता. ह्यातल्या काही सोप्या प्रश्नांचा विचार आपण करणार आहोत घनमूळाच्या बाबतीमध्ये. त्यानंतर तिसऱ्या प्रकरणामधलं घातांक आणि घनमूळ असं त्याचं नाव आहे. ओके बाळांनो, पुन्हा एकदा पहिल्यापासून तुम्ही लेक्चर्स अटेंड करत आहात. आज उद्या 2 दिवसात वेळ काढून पुन्हा कोल्हापूर जिल्ह्यामधली मुलं ऑफलाईनच्या परीक्षेला सामोरं जात असताना तुमचे टीचर्स ज्या अर्थी बाळांनो तुम्ही माझ्याशी जॉईन आहात, ह्याचा अर्थ तुम्हाला जॉईन करणारे तुमचे टीचर्स आहेत बाळांनो. तुमच्या टीचर्सनी परवानगी दिलेली आहे आणि तुम्ही टीचरांनी सांगितल्यामुळं तुम्ही माझ्याशी रिलेट झालात. त्यांची ते माझ्याबरोबर आहेत हां, आणि त्यामुळं आपण हा भाग पूर्ण करू शकतो. आता घनमूळचा जो भाग आहे, वर्गमूळ ही संकल्पना तुम्हाला माहिती होती. वर्गमूळ म्हणजे उदाहरणार्थ 7चा वर्ग म्हणजे 7 गुणिले 7 करत होतं आणि त्याचं उत्तर 49 येणार होतं. आता सांगा 49चं वर्गमूळ किती येणार? 49चं वर्गमूळ बाळांनो 7. आता ह्या इयत्तेमध्ये आपल्याला घन करायचं आहे. कोणाचा बघा बरं? 7चा घन. 7 गुणिले 7 गुणिले 7. हे बघा, वर्ग म्हणजे 2दा घ्यायचं होतं. 7 7 49 ला गुणिले 7 करायचं आहे. 7 9 63, 7 चौक 28 आणि 6. येस, 343 334 येणार. आणि म्हणून 334चं घनमूळ बाळांनो, 334चं घनमूळ येणार आहे 7. जी मुलं स्पर्धा परीक्षेला सामोरे जाणार आहेत, NNMS सारख्या स्पर्धा परीक्षेला सामोरे जाणार आहात तुम्ही 8वीमध्ये असताना, त्यांना बाळांनो हे 1 ते 30पर्यंतचे वर्ग, त्याच्यावर बुद्धिमत्तेचे फार छान प्रश्न तयार होतात. ह्याच्यात जवळच्या संख्या आपल्याला माहिती असायला पाहिजेत, सगळ्या वर्गसंख्या माहिती असायला पाहिजेत, सगळ्या घनसंख्या आपल्याला माहिती असायला पाहिजेत. 1 ते 20पर्यंतच्या संख्यांचे घन बाळांनो तुम्हाला सांगता आले पाहिजेत. निदान 10चे तरी पाठच असायला पाहिजेत. त्याच्यावरनं बरंचसंच बुद्धिमत्तेचा भाग आपल्याला सोपा जाणार आहे. तुम्हाला मात्र परीक्षेमध्ये येत असताना असा प्रश्न एखादा येऊ शकेल. आता घनमूळाच्या बाबतीमध्ये असं समजा एखादी संख्या तुम्हाला अशी आली असेल 125 भागिले 216, ह्याचं घनमूळ काढा. बघा, जेव्हा असं लिहिलेलं असतं 25 भागिले 49 एवढं असतं, तर इथं काही नाही म्हणजे 2 असतं, ते लिहायची गरज नसते. काही नाही म्हणजे 2 असतं, म्हणून ते वर्गमूळ म्हणतो आपण. ह्याचं वर्गमूळ 5 आणि ह्याचं वर्गमूळ 7 असं उत्तर घेणार होतो. आता इथं आहे बाळांनो घनमूळ. 125 ह्या संख्येचं घनमूळ, 125 ह्या संख्येचं घनमूळ 5 गुणिले 5 गुणिले 5 125 येतं, म्हणून 125चं घनमूळ 5 आहे. डिटेलमध्ये बाळांनो हे भाग आपण त्यावेळी मी पूर्ण केला आहे. तुम्ही परत एकदा तो टॉपिक बघा. 216 6 गुणिले 6 गुणिले 6 6 6 36 गुणिले 6 करूया. 6 6 36 अशी 6 6 त्रिका 18 आणि 21 ह्याचं घनमूळ बाळांनो येणार आहे 6. या संख्यांचा विचार आपल्याला इथं करायचा आहे किंवा तो भाग आपल्याला माहिती असायला पाहिजे होता. ह्याचं घनमूळ काढा. तुम्हाला पटपट ह्या संख्या समोर यायला पाहिजेत. ज्या मुलांना 1 ते 10चे घन माहिती आहेत त्यांना लवकर ते होऊन जाईल. बघा बाळांनो, परत आणखीन एकदा. 1चा घन आहे 1, 2चा घन 8, 3चा घन 27, 4चा घन 64, 5चा 125, 6चा 216, 7चा 343, 8चा 512 नॉट वाजले की 12, 9चा 729 आणि 10चा 1000. ह्या संख्यांचे घनमूळ आपल्याला माहिती असायला पाहिजेत. तुम्हाला इव्हन आता तुम्हाला ते लागणार आहे. एखादा थोडासा आव्हानात्मक प्रश्न याच्यामध्ये असाही तयार होतो, त्याची तुम्ही ओळख असू द्या थोडीशी, त्याची थोडीशी माहिती तुम्हाला असू द्या. थोडंसं आव्हान, थोडंसं कठीण असं म्हणत नाही मी त्याला. समजा एखादा प्रश्न घनमूळ काढा म्हणून प्रश्न तुम्हाला असा आला 3 16 54. अरे, घनमूळाच्या यादीमध्ये जर तुम्हाला हे माहिती असेल 1 8 27 64 याच्या दरम्यानच्या कुठल्याही संख्येचं घनमूळ आपल्याला माहिती नाही. उदाहरणार्थ आपली 16 ही प्रिय संख्या ह्याच्या दरम्यान आहे. बघा, सांगा बरं 8चं घनमूळ किती? 2, याचं 3. ह्याचा अर्थ मध्ये ज्या ज्या संख्या येतात त्या सगळ्यांची घनमूळ ही 2 आणि 3च्या दरम्यानची येणार आहे. ॲज लाईक ॲज 2.1234 असं काहीतरी येत जाणार आहे. म्हणजे ती पूर्ण संख्या येणार नाही आहे. मग तसंच 54 नाही काढता येणार आपल्याला, ती याच्या दरम्यानची संख्या बघा.
मग हे काढत बसणार आहे का? नाही, ते थोडंसं डोकं वापरणार आहे. आपण काय डोकं वापरायचं आहे बघा. हा सिम्प्लिफिकेशन, ह्या रेशो, गुणोत्तर, भागाकार, प्रमाण, ह्याचं इक्वेलेशनला थोडंसं मी असं लिहिलं तर याचं सोपे रूप असं देता येईल. सोपे रूप असं देता येईल बघा. याचं कसं देता येईल बघा. ह्याचं सोपे रूप 16चं घनमूळ बाळांनो नाही काढता येत. मग थोडंसं असं करूया बघा, समजतं का? मी असं लिहितो, 16 म्हणजे 2 गुणिले 8 आहे. ओके, 16 म्हणजे 2 गुणिले 8 आहे. आणि 54 म्हणजे 2 गुणिले 27 आहे बघा. 16/54चा दुसरा अर्थ 8/27 सुद्धा, कारण हे दोन्हीकडे कॉमन आहे. हे कॅन्सल करून टाकूया. म्हणजे मला ह्याचं घनमूळ काढायचं आहे, म्हणजे मला पर्यायानं ह्याचं गुणोत्तर काढायचं आहे. आता सांगा बरं उत्तर. येस, दॅट्स आन्सर इज. काय आन्सर येणार बाळांचं? ह्याचं उत्तर येणार आहे. बोला काय उत्तर येणार? हां बोला. हां, 8चं घनमूळ क्लिअर आहे. काय उत्तर येणार सांगा बरं. येस, 8चं घनमूळ हां किती येणार? 2 आणि 27चं 3. असा हा भाग आपल्याला घनमुळाचा भाग आपल्याला असा शिकायचा होता. थोडंसं चॅलेंजचा प्रश्न तर असा होतो, काही प्रश्न हे असे आपल्याला या संख्यांची ओळख बाळगणं तुम्हाला स्पर्धा, ज्या अर्थी माझ्याशी टीचरांचा ऐकलाच आणि माझ्याशी कनेक्ट झाला याचा अर्थ तुम्हाला शिकायचं आहे. बरोबर ना? एवढ्या लांब आपण आहोत तरी पण आपण ते करायचं आहे. आपल्याला गणित शिकायचं आहे. थोडीशी हेल्प तुम्हाला. अगदीच काही गणिताबद्दल काही करता येत नाही किंवा गणिताविषयी असा शिकायचा असतो का असं म्हणण्यापेक्षा थोडंफार तरी करूया, थोडंफार तरी कळत जाऊया, असा हा भाग इथं आहे किंवा हा भाग आपल्याला सॉल्व करायचा आहे. थोडंसं एखादी संख्या तुम्हाला अशी विचारली असेल, असा प्रश्न आला, तेही माहिती असू द्या, विशेषतः स्पर्धा परीक्षेसाठी, रेग्युलर परीक्षेसाठी काही गरजेचं नव्हतं. ह्याच्या घनमुळाचं किंमत तुम्ही किती काढाल? कोणाची? समजा ह्यातली एखादी संख्या तुम्हाला अशी आली, ह्याचं घनमूळ काढा. घनमुळात क्यूब रूट ऑफ, फाइंड द क्यूब रूट ऑफ 0.000125. हां, आता ह्याचं घनमूळ काढत असताना हा 0च्या अलीकडे किती झिरो जातात? 0 फिक्स. ह्या 3 झिरोसाठी लक्षात आलं का? 8चं घनमूळ तुम्ही 2 का लिहिला? कारण 2 × 2 × 2 आहे, त्याच्यातलं एक घ्यायचं. तसं 3 झिरोसाठी 1 झिरोला पकडायचं. आणि 125चं घनमूळ किती आहे सांगा बरं? 5. असं त्याचं उत्तर आपल्याला येत जाईल. पण 3 झिरो महत्त्वाचे होते हे, त्यासाठी 1 झिरो, नॉट 3 झिरो. असा हा घन आणि घनमुळाचा भाग होता. त्याचबरोबर बाळांनो, काही सोपे प्रश्न हे तुम्ही कसं वाचाल? आता हे कसं वाचाल तुम्हाला माहिती आहे. समजा की असं लिहिलं असेल, ह्याचं वाचन कसं करणार आणि ह्याचं लिखाण कसं करणार, हा एक भाग होता. त्यासाठी लक्षात घ्या, तुम्हाला हा एक फिनॉमिना लक्षात ठेवा जरा. असं हे तुम्हाला असं लिहिता येतं, एचा डोक्यावर यम आहे, म्हणजे ह्याला असं म्हणता येतं, हा एचा यमवा घात. एचा यमवा घात हे जर असं लिहिलं असेल तर ह्याला म्हणायचं एचे एनवे मूळ. खाली आहे, मूळ आहे. आणि हे जर एकत्रित लिहिलं असेल, एचा यम अपॉन एन. आता ह्याला काय म्हणायचं बाळांनो? एच्या यमव्या घाताचे एनवे मूळ. लक्षात आलं का बघा? असंही म्हणता येतं. किंवा तुम्ही त्याला असं लिहिलं तरी पण बरोबर, अर्थ बदलता कामा नये. मुळाला मूळच, एच्या एनव्या मुळाचा यनवा घात, यमवा घात. बघा, मुळाचा हा बाळांनो यमवा घात. बघा, घात यमवाचा आहे, यमचं यन नाही झालं तिथं, नाही तर तुम्ही त्याचा विश्वासघात होईल. आणि मूळ यनवेचं आहे, मूळ यनवे यमवा घातच आहे. अशी ती मूळ संकल्पना होती. मग तुम्ही हे कसं वाचाल? एखादा वेळेला असा प्रश्न येऊ शकेल, हे 100चे 7वे मूळ आहे, पहिल्या घाताचा म्हणायची गरज नाही. समजा तेच संख्या फक्त तुम्हाला असे लिहिली, 100च्या घनाचा किंवा तिसऱ्या घाताचा एक शब्द आहे, तो म्हणजे तिसरा घात म्हणजे घन, आणि दुसरा घात असं न म्हणता त्याला आपण म्हणतो वर्ग. हा म्हणजे दुसरा घात आणि हा म्हणजे तिसरा घात.
याचं असं उत्तर लिहिता येईल. काय उत्तर लिहिता बघा, 100च्या घनाचे कितवे मूळ? 7वे मूळ. इथं फक्त एमच्या ठिकाणी काय करा, 3 म्हणा किंवा घन म्हणा आणि एनच्या ठिकाणी मूळ म्हणा. किंवा असंही म्हणता येईल 100च्या 7व्या मुळाचा 3रा घात. आलं लक्षात तुमच्या? ही संख्या आपल्याला अशी वाचन करता, एखादी संख्या तुम्हाला दिली जाईल आणि हे मग तुम्ही शब्दात लिहा असं लिहिलेलं. समजा असाही प्रश्न परीक्षेमध्ये येतो, 121च्या वर्गमुळाचा घन हे चिन्हात मांडा. कसा प्रश्न आहे बघा, वरती घेतो जरा, हे चिन्हात मांडा. तुम्हाला ही संकल्पना त्या चिन्हांच्या बाबतीमध्ये, मुळाच्या बाबतीमध्ये क्लिअर असायला पाहिजे. ओके, बघा, 121च्या वर्गमुळाचा घन किंवा घनाचे वर्गमूळ हे जर आलं तर तुम्ही कसं लिहाल? 121च्या वर्गमूळ म्हणजे खाली लिहायचं आहे, इथं लिहायचं आहे. 121च्या डोक्यावर लिहित असताना 121च्या वर्ग म्हणजे 2 आणि घन म्हणजे 3. आलं लक्षात? असं हे मूळ आणि घनाच्या संज्ञांचा स्वीकार आपल्याला मनापासून करायचा आहे आणि तो तसा तेवढ्या चांगल्या रीतीने तिथं बाळांनो रिप्रेझेंट व्हायचा आहे. असे हे घन आणि घनमुळाचे, वर्ग आणि वर्गमुळाचे भरपूर सम आपण सोडवले, काही अवयव पद्धती पण आपण सोडवल्या आणि त्यामुळे आपल्याला ते गणित सोडवणं आपल्याला अवघड जाणार नाही. 264च्या वर्गाचे 5वे मूळ 264च्या मूळ किती आहे बघा, तिकडे बघा, मूळ किती आहे बघा, 5वं. मूळ कुठं लिहायचं? खाली, जमिनीत असतं म्हणून खाली लिहायचं, बरोबर ना? मग आपण असं पूर्ण करून घेऊया. बघा, असं लिहूया. बघा, 264च्या मूळ हे खाली, कितवं? 5वं. आणि जो घात आहे, वर्ग आहे, तो घात आहे, तो मात्र वरती लिहायचा. अशा बाळांनो संज्ञांचं किंवा चिन्हांचं रूपांतर करण्याचा संपूर्ण भाग आणि सर्वच्या सर्व एक्झाम्पल्स आपण व्यवस्थितरित्या बाळांनो मी पहिल्या 10-12 तासाच्या मध्ये पूर्ण केले. विनंती आहे बाळांनो, तुम्हाला परीक्षेत जाण्यापूर्वी इथं परत विनंती करतोय, आज नव्यानं जॉईन झालेली मुलं असतील किंवा ज्याने मध्येच जॉईन झालेली मुलं आहेत त्यांना हा भाग माहिती नाही आहे की हा पहिल्यापासूनचे लेक्चर्स आपल्याला अटेंड करण्यासाठी, तुम्हाला तो भाग नीटपणे समजण्यासाठी गणित मैत्री चॅनलला बाळांनो सबस्क्राईब करा आणि मग आपण गणित समृद्ध करूया. संपूर्ण गणित इयत्ता 8वी 9वी 10वीचं सर्वच्या सर्व अभ्यासक्रम प्रश्नसंचासहित सर्व शंकांचं समाधान करण्यासाठी आपण आहोत. मी म्हणजे तुमचे गणिताचे शिक्षक आहेत, निश्चित तुमचे शिक्षक आहेत, कारण त्यांच्यामुळेच तुम्ही जॉईन आहात. आणि ज्यांनी तुम्हाला व्हॉट्सअपची व्यवस्था करून दिली ते आईवडीलसुद्धा तुमच्याबरोबर आहेत. फक्त व्हॉट्सअपची दुरुपयोग करू नका. आपण गणितच शिकूया साऱ्या विषयाचं आणि गणित समृद्ध करूया. नाही काय पण गणित शिकायचं म्हटलं की क्लासला जातो, परत तासामध्ये घेतो, तसं पण जरासं जादा मटेरियल यापैकी काही नसल्यापेक्षा थोडंसं वेगळ्या मेथड्सनं आपण हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया. ओके बाळांनो, सर्वांना हा भाग बघायचा आहे. परत आणखीन एखादा रिव्हिजन तास आपण शक्य झालं परीक्षेपूर्वी तर घेऊया. ओके बाळांनो, पुढच्या तासिकेच्या वेळेला नक्की भेटूया. गणित मैत्री चॅनलला बाळांनो सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. प्लीज, आय एम रिक्वेस्ट टू यू, गणित मैत्री चॅनल सबस्क्राईब करा आणि पहिल्यापासूनचे लेक्चर्स बघा. तोपर्यंत पुन्हा लवकरच आपण पुढच्या तासिकेच्या वेळेला पुन्हा काही उजळणी तास बघूया आपण. ओके बाळांनो.